नमस्कार, मी निलिमा कदम. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आकलन या घटकातील आज आपण भाषा ज्ञान हा भाग अभ्यासणार आहोत. आकलनासाठी 10% इतका भारांश आहे. साधारणपणे 5 प्रश्न असतात आपण बघितलं. त्यापैकी सूचना पालन यावर 1 ते 2 प्रश्न, तसेच भाषा ज्ञान यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न. अशा प्रकारे एकूण आकलनासाठी 5 प्रश्न 10 गुणांसाठी असतात. आकलन भाषा ज्ञान या उपघटकामध्ये साधारणपणे पुढील घटकांसंबंधित प्रश्न विचारले जातात. एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द बनवणे, अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे, शब्द समूहासाठी एकच शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द, इंग्रजी शब्दातील अक्षरांपासून बनणारे शब्द, वाक्प्रचार व म्हणी, शब्दांचा आकार विल्हेय क्रम म्हणजेच अ आ इ ई याप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण इत्यादी, लिंग, वचन, विरामचिन्हे, साहित्यिक व त्यांची टोपणनावे, त्यांची पुस्तके, वर्णप्रकार, अनुनासिके जे आहेत इत्यादी. साहित्यिक व त्यांची टोपणनावे. पहिले आहेत कृष्णाजी केशव दामले यांनी केशवसूत या नावाने लेखन केलेलं आहे. त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक समजले जाते, मानलं जातं. त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी आहेत. साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार, आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठीतील 3च साहित्यकार आहेत. एक आहेत कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर, त्यानंतर वि स खांडेकर आणि तिसरे आहेत विंदा करंदीकर. त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या नावाने लेखन केलेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार या नावाने यांनी कविता लेखन केलेलं आहे. राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिल्या आहेत आणि बाळकराम या नावाने नाट्य लेखन केलेलं आहे. वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, निवृत्ती रामजी पाटील, पी सावळाराम, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू, आत्माराम रावजी देशपांडे अनिल, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी मानलं जातं. त्यानंतर विनायक जनार्दन करंदीकर यांनी विनायक या नावाने लेखन केलेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी केशव कुमार, त्यानंतर नारायण सूर्याजीपंत ठोसर यांनी रामदास म्हणजेच रामदास हे जे संत आहेत त्यांचं खरं नाव आहे नारायण सूर्याजीपंत ठोसर. मोरोपंत पराडकर मोरोपंत या नावाने लेखन केलंय आणि यशवंत दिनकर पेंढारकर यांनी यशवंत या नावाने लेखन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मराठीतील काही महत्वाचे साहित्यिक आणि टोपण नावं अजूनही तुमच्या पाठ्यपुस्तकात आलेले जे साहित्यिक आहेत त्यांची नावं, टोपण नावं तसंच त्यांची महत्वाची पुस्तकं यांचाही बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे. वा, किती छान चित्र, रमेश म्हणाला. वाटतं आपण खरंच समुद्रकिनारी बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आली आहे? आता विरामचिन्ह आपल्याला मोजायची आहेत. बघा, लक्षात घ्या, अवतरण चिन्ह आहेत, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह ही सगळी आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहेत. विराम चिन्हामध्ये अवतरण चिन्ह लक्षात घेताना आपल्याला हे एक
आणि हे मिळून एक पकडावं लागणार आहे. बरोबर? म्हणजेच या ठिकाणी हे एक झालं अवतरण चिन्ह आणि हे दुसरं झालं. म्हणजे अवतरण चिन्ह किती आहेत? 2 वेळा. उद्गार चिन्ह किती आहेत? 1 आणि 2. बरोबर? 1 या ठिकाणी आणि हे 2 उद्गार चिन्ह. स्वल्पविराम चिन्ह किती आहेत? 1, 2 आणि पूर्णविराम 1 वेळा. बरोबर? फक्त या वाक्यातच आहे. मग हे प्रश्नचिन्ह याच्यात येणार का? नाही. बरोबर? हा प्रश्नचिन्ह आपल्याला प्रश्नासाठी आहे. तर या वाक्यातील आपल्याला विरामचिन्ह मोजायची आहेत. म्हणजे एकूण विरामचिन्ह किती आली? किती वेळा विरामचिन्ह आलेली आहेत? 2 बेत्रिक 6 आणि 1 7 वेळा. पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्नांचं स्वरूप कसं वेगवेगळं आहे. टोळी, पुंजका, काफिला, गुच्छ, बन या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी समूहदर्शक शब्द आलेला नाही? समूहदर्शक शब्द आलेला नाही. म्हणून प्रश्नाचं वाचन जे आहे हे अचूक होणं आवश्यक आहे. त्यानुसार आकलन आपण करून घ्यायचं आहे. बघा टोळी. टोळी कोणाची असते? चोरांची टोळी, ताऱ्यांचा पुंजका, उंटांचा किंवा जहाजाचा काफिला, फुलांचा गुच्छ आणि बांबूचं बन. पर्याय बघा दिलेत बांबू, फुले, गुरे आणि तारे. मग बांबूचं बन आहे, फुलांचा गुच्छ आहे. आता गुरांसाठी, गुरांच्या समूहासाठी काय म्हणतो आपण? कळप. तर गुरांचा कळप, त्यासाठी कळप हा शब्द प्रश्नामध्ये नाही आहे. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 गुरे. तर गुरांसाठी कळप हा शब्द प्रश्नात दिलेल्या शब्दांमध्ये नाही. म्हणून आकलन अत्यंत महत्वाचं आहे. आणि सूचना, काय सूचना सांगितली आहे आपल्याला त्याप्रमाणे आपण ती अंमलात आणायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. शब्दसमूह, ध्वनी, प्राण्यांचे ध्वनी. अलीकडे कुणाबुवाच्या आशीर्वादाने तो कोट्याधीश फारच आध्यात्मिक बडबड करू लागला आहे. या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे? आता शब्दाचं अशुद्ध रूप, शुद्ध रूप याकडे प्रश्न आहे बघा. अशुद्ध रूप आणि शुद्ध रूप आपण बघूया. अलीकडे हा शब्द बघा, त्याचं शुद्ध रूप काय आहे? ली दीर्घ. आशीर्वाद, शी दीर्घ पाहिजे. आध्यात्मिक, आध्यात्मिक. मग शुद्ध स्वरूपात कोणता आहे? तर कोट्याधीश. त्यामुळे उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. कोणतं आलं? कोट्याधीश. विदूषकाच्या वानर चाळ्यांनी हैराण होऊन राजा उद्गारला, हे भगवान, या वाक्यातील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही? बघा प्रश्न कसा आहे. विरुद्धलिंगी आणि कोणत्या पर्यायात नाही? भगवती म्हणजेच स्त्रीलिंग आहे. कशाचा आहे? भगवान. राजा, राणी, वानर, वानरी आणि विद्वानचं काय होतं? विदुषी. म्हणजेच या ठिकाणी येणार विद्वती हा शब्द वाक्यातील कोणत्याही शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द नाही. तर पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्या. वानर, वानरी, लिंग दिलंय पुल्लिंग, स्त्रीलिंग राजा, राणी, भगवान, भगवती आणि विद्वानचं विदुषी येतं. तर विद्वती हा शब्द कोणत्याही शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द नाही. महाबिलंदर या शब्दातील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही? बघा महाबिलंदर आणि अर्थपूर्ण शब्दांचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि कोणत्या पर्यायात नाही. पर्याय बघा. मोठा, मोठासाठी आलेला शब्द महा. ओके. त्यानंतर किंमत,
किंमत साठी आलेला शब्द दर. पराजय आलेला शब्द आहे बघा हार. हार म्हणजे पराजय. आता मकरंद. मकरंद साठी काय शब्द आहे मधु. मध आहे इथे नाही, म्हणजेच उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. तर मकरंद हा अर्थ असलेला शब्द बनत नाही, त्यामुळे उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणता शब्द श्री गणेश या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत? गणपिता, वक्रतुंड, गजानन, लंबोदर. बघा श्री गणेश. आता या ठिकाणी तुम्ही पर्यायामध्ये बघितलं तर वक्रतुंड, गजानन, लंबोदर ही सगळी श्री गणेशाचीच नावं आहेत. गणपिता आपण काय म्हणतो गणपती. गणपिता म्हणत नाही, म्हणजेच वापरत नाहीत, म्हणजेच उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. अलीकडे कुणाबुवाच्या आशीर्वादाने तो कोट्याधीश फारच आध्यात्मिक बडबड करू लागला आहे. या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे? आता शब्दाचं अशुद्ध रूप, शुद्ध रूप याकडे प्रश्न आहे बघा. अशुद्ध रूप आणि शुद्ध रूप आपण बघूया. अलीकडे हा शब्द बघा, त्याचं शुद्ध रूप काय आहे ली दीर्घ. आशीर्वाद शी दीर्घ पाहिजे. आध्यात्मिक आध्यात्मिक. मग शुद्ध स्वरूपात कोणता आहे तर कोट्याधीश. त्यामुळे उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. कोणतं आलं कोट्याधीश. सतत बोलून त्याचे तोंड दुखू लागले. नीताच्या अक्षराबद्दल शिक्षक तोंड भरून बोलले. चोराच्या पाठीमागे धावून धावून पोलिसाच्या तोंडाला फेस आला. पावसाळा तोंडावर आला तरी दामुने शेत नांगरले नव्हते. तोंडाला होणाऱ्या वेदना हा अर्थ वरीलपैकी कोणत्या वाक्यात अभिप्रेत आहेत? या ठिकाणी 4 वाक्य आपल्याला दिलेली आहेत आणि प्रश्न काय विचारलाय पुन्हा वाचा. तोंडाला होणाऱ्या वेदना हा अर्थ वरीलपैकी कोणत्या वाक्यात अभिप्रेत आहेत? वाक्प्रचारावर आधारित हा प्रश्न आहे बघा. तोंड भरून बोलणे, तोंडाला फेस येणे, तोंडावर येणे. पावसाळा तोंडावर आला बरोबर, पण अर्थ काय दिलाय तोंडाला होणाऱ्या वेदना. तोंड दुखू लागले, तोंड दुखणे, म्हणजेच कोणतं येत आहे तोंडाला होणाऱ्या वेदना हा अर्थ कोणत्या वाक्यात अभिप्रेत आहेत? अ या वाक्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. तर तोंड भरून बोलणे, तोंडाला फेस येणे, पावसाळा तोंडावर येणे हे वाक्प्रचार आहेत. अ वाक्यातील तोंड दुखू लागले यातून तोंडाला होणाऱ्या वेदना हा अर्थ अभिप्रेत आहे. बघा प्रश्नांचं स्वरूप कसं वेगवेगळं असतं. पुढीलपैकी निसर्ग कविता लिहिणारे रानकवी या नावाने प्रसिद्ध आहे. बघा रानकवी कोणाला म्हणतात? बाभ बोरकर, माधव त्र्यंबक पटवर्धन, नाधो महानोर, मंगेश फाळगावकर. रानकवी या निसर्ग कविता लिहिणारे रानकवी म्हणजेच नाधो महानोर यांना रानकवी या नावाने हे प्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक 3. कुसुमाग्रज लिखित झेंडूची फुले हा विडंबनपर कविता संग्रह सुप्रसिद्ध आहे. या वाक्यात कुसुमाग्रज नावाऐवजी कोणते नाव पाहिजे? तर बघा झेंडूची फुले हा कोणाचा कविता संग्रह आहे? आचार्य अत्रे. आणि आचार्य अत्रे यांनी काव्यलेखन हे केशव कुमार या नावाने केलेलं आहे. कुसुमाग्रज हे कवी आहेत, पण झेंडूची फुले हे कुसुमाग्रजांचं काव्य नाही. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 केशव कुमार. लक्षात घ्या झेंडूची फुले हे आचार्य अत्रे म्हणजेच त्यांचं कविता लेखनासाठी त्यांनी नाव घेतलेलं होतं केशव कुमार. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक बटन दाबा. त्याचबरोबर बेल आयकॉनला टिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा.
थँक्यू.